हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, ठाकरे बंधूंच्या युतीचा फरक पडणार नाही। TV9 मराठीवरील मुलाखती दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती। दिल्लीमध्ये स्थानिक विषयांवरती चर्चा नाही, तक्रार करण्याचा माझा स्वभावही नाहीये। भाजप नेत्यांची शहांकडे तक्रार केल्याचं वृत्त एकनाथ शिंदेंनी फेटाळलं। महायुतीत फोडाफोडीचे वाद संपलेत, यापुढे एकमेकांच्या पक्षातील लोक न घेण्याचा निर्णय। महायुतीला गालबोट नको अशी प्रदेश अध्यक्षांना सूचना देईन असं फडणवीस म्हणालेत। शिंदेंचं भाष्य। मी शब्दाचा पक्का, बारामतीमध्ये काम करून दाखवलं। काही नेते शहरांच्या विकासावर बोलतात, मात्र त्यांचीच शहरं भकास आणि घाण असतात। अंबाजोगाईतल्या सभेमध्ये अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य। तर अजित पवार जबाबदार नेते, बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगलं पाहिजे। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सल्ला। राज्यात आपली सत्ता, तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात आहेत। रुपाली चाकणकरांचं वक्तव्य। तर तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, पण मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांनी डिवचलं। तिजोरीची चावी कोणाकडेच नसते, सर्व पैसे जनतेचे। रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मुंबई आणि बॉम्बेबाबत मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वादाची शक्यता। IIT नावातील बॉम्बेचं मुंबई नाव केलं नाही, हे चांगलंच झालं। केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांचं वक्तव्य। ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी तो आग्रह सोडावा, मुंबईच्या नावाशी कोणीही तडजोड करणार नाही। जितेंद्र सिंह यांच्या विधानानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पुणे जमीन घोटाळ्यातील मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरण्यासंदर्भात पुन्हा मुदतवाढ। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला 10 दिवसात मुद्रांक शुल्क भरावं लागणार। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। लाडकी बहीण योजनेवरील विरोधकांच्या टीकानंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर।